नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज YouTube चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासात आहोत इयत्ता 6वी विषय भूगोल नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ 4 प्रात्यक्षिक कार्य स्वाध्याय प्रश्न उत्तरे व उपक्रम यांचं संपूर्ण मार्गदर्शन आपण या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. क्षेत्र भेटीसाठी आवश्यक साहित्य आपल्या पुस्तकामधीलच हा एक प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला खालील कृती पूर्ण करण्यासाठी कंसात दिलेल्या बाबींचा उपयोग करा. आता कंसामध्ये ज्या वस्तूंची नावं दिलेली आहे त्या वस्तूला योग्य ठिकाणी आपल्याला प्लेस करायचं आहे, म्हणजे लिहायचं आहे. बघा, प्रवास करण्यासाठी काय आवश्यक आहे, तर ह्या कंसातील वस्तू आपण एकदा वाचून घ्यायच्या आहे. नकाशा, दिशादर्शक, नोंदवही व पेन, पेन्सिल, प्रथमोपचार पेटी, दुर्बीण, गुगल मॅप, मोबाईल, कॅमेरा, वाहतुकीचे साधन, प्रश्नावली, पाण्याची बाटली, टोपी, पैसे, पिशव्या व डबे आणि ओळखपत्र. आता हे संपूर्ण जे घटक आहे ते आपल्या ठिकाणी बसले. प्रवास करण्यासाठी यापैकी काय आवश्यक आहे आपल्याला, तर आपल्याला लिहायचे वाहतुकीचे साधन. आणि खर्च करण्यासाठी काय लागतं आपल्याला, तर पैसे. बरोबर आहे. स्थळे व ठिकाणे शोधण्यासाठी आपल्याला नकाशा उपयोगी पडतो. अचूक स्थानांसाठी व मार्गांसाठी आपण गुगल मॅप वापरतो. दिशा निश्चित करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी दिशादर्शकाचा उपयोग होतो. छायाचित्रे काढण्यासाठी आपण मोबाईल किंवा कॅमेरा, तर कॅमेरा आपण या ठिकाणी लिहूया. दूरच्या गोष्टी पाहण्यासाठी दुर्बीण आपल्याला या ठिकाणी वापरावी लागते. पुढचा प्रश्न आहे रेखाटन करण्यासाठी, तर आपल्या या ठिकाणी पेन्सिल वापरावी लागेल. माहिती व निरीक्षणे नोंदवण्यासाठी आपल्याला नोंदवही आणि पेन याचा उपयोग होईल. मुलाखतीत प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला प्रश्नावली त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. नमुने गोळा करण्यासाठी तर पिशव्या व डबे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी आपल्या सोबत घ्यावी लागेल. तहान भागवण्यासाठी पाण्याची बाटली आपल्या सोबत हवी. प्राथमिक उपचार करण्यासाठी प्रथमोपचार पेटी आपल्या सोबत असेल. ओळख पटवून देण्यासाठी आपल्याला ओळखपत्र घ्यावं लागेल स्वतःचं. आणि संपर्क साधण्यासाठी आपण या ठिकाणी मोबाईलचा उपयोग करणार आहोत. अशा पद्धतीने क्षेत्र भेटीसाठी आवश्यक साहित्य हा तक्ता आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बघा, पुढचा प्रश्न आहे नकाशा आराखड्यात खालील बाबी सूचीसह दाखवा. विषुववृत्त व मूळ रेखावृत्त, ऑस्ट्रेलिया खंड, अटलांटिक महासागर आणि भारत. तर या ठिकाणी आपण आपल्या पुस्तकामध्ये जो नकाशा दिलेला आहे त्यामध्ये अशा पद्धतीने त्या गोष्टी दाखवायच्या आहे. बघा, या ठिकाणी विषुववृत्त दाखवलेलं आहे, त्यानंतर मूळ रेखावृत्त, त्यानंतर ऑस्ट्रेलिया खंड या ठिकाणी येलो कलर मध्ये आपण दर्शवलेला आहे. त्यानंतर अटलांटिक महासागर आपण या ठिकाणी दर्शवलेला आहे. बघा, अटलांटिक महासागर. त्यानंतर आपल्याला दाखवलेला आहे की भारत, तर भारत या ठिकाणी ग्रीन कलर मध्ये आपण दर्शवलेला आहे. अशा पद्धतीने आपण नकाशा पूर्ण केलेला आहे. तुम्हाला हा नकाशा पाहून पुस्तकातील नकाशा त्या ठिकाणी काय करायचा आहे, पूर्ण करावायचा आहे. बघा, पुढचा प्रश्न आपण बघूया. खालील माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा. माहिती दिली तालुका, पर्जन्यमान मिलीमीटर मध्ये, सन 2024. अंबाजोगाई, तर अंबाजोगाईचं 622 पर्जन्यमान, धरणगाव 559, पंढरपूर 732 आणि कामठी 845. यावर आधारित साधा स्तंभालेख तुम्ही आलेख पेपरच्या सहाय्याने तयार करू शकता. तो कसा असेल ते या ठिकाणी मी ड्रॉ करून तुम्हाला दाखवलेला आहे. बघा, या पद्धतीने खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख तयार करा. तालुकावार पर्जन्यमान असं आपलं स्तंभालेखाचं नाव असेल आणि सन 2024 स्तंभालेख. बघा, या ठिकाणी एक्स अक्षावरती आपण तालुक्यांची नावे घेतलेली आहे आणि वाय अक्षावरती आपण पर्जन्यमान मिलीमीटर मध्ये घेतलेलं आहे आणि त्याचं जे प्रमाण आहे 500, 600, 700 म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर आपण 100 मिलीमीटर असं पर्जन्यमान घेतलेलं आहे. 500 पासून आपण सुरुवात केलेलं आहे, तर 900 पर्यंत पर्जन्यमानाची नोंद आपण या ठिकाणी केलेली आहे. बघा, पहिला स्तंभ आपण तयार केला अंबाजोगाई 662, दुसरा स्तंभ आहे धरणगाव, तिसरा स्तंभ आहे पंढरपूर 732 आणि चौथा स्तंभ आहे कामठी. म्हणजे सर्वाधिक पर्जन्यमान हे कामठी या तालुक्यात झालेले, तर सर्वात कमी पर्जन्यमान धरणगाव तालुक्यामध्ये झालेलं आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघूया की सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषा आलेख तयार करायचा आहे. या ठिकाणी तालुका दिलेला आहे आणि तापमान दिलेले अंश सेल्सिअस मध्ये मार्च 2024. अंबाजोगाई शहराचं तापमान 34, धरणगाव शहराचं तापमान 35 अंश आणि पंढरपूरचं 37 आणि कामठी शहराचं तापमान हे 30 अंश दिलेलं आहे. आता यावर आपल्याला रेषा आलेख तयार करायचा आहे. रेषा आलेख या पद्धतीने असतो.
मग यामध्ये सुद्धा एक्स अक्ष आणि वाय अक्ष दिलेला आहे. तर एक्स अक्षवरती आपण तालुक्यांची नावं घेतलेली आहे आणि वाय अक्षवरती आपण काय घेतलेले तर तापमान घेतलेलं आहे. इथं प्रमाण आपण 28, 30, 32, 34 म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 2 अंश सेल्सिअस असं प्रमाण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर अंबाजोगाई 34, धरणगाव 35, पंढरपूर 37 आणि कामठी 30. तर सर्वाधिक तापमान हे पंढरपूर तालुक्याचं आहे आणि सर्वात कमी तापमान हे कामठी तालुक्याचं आहे. हे आपल्याला रेषालेखावरून सहज आणि सोप्या पद्धतीने लक्षात येतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये सांगा. आवडत असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये शेअर करा. चला, तुमच्या परिसरात एखाद्या ठिकाणाला क्षेत्रभेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. अनोळखी ठिकाणी योग्य रीतीने पोहोचण्यासाठी कोणत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कराल त्यांची यादी तयार करा. त्या ठिकाणी हे दोन्ही पण उपक्रम मी पूर्ण केलेले आहे. तुम्ही तुमचा स्किल वापरून किंवा यासारखाच वेगळे प्रश्न किंवा वेगळ्या पद्धतीची उत्तरं तुम्ही तयार करू शकता. एक नमुना उत्तर या ठिकाणी मी देत आहे, ते आपण पाहूया. बघा, उपक्रम आणि कारखान्याला भेट देण्यासाठी प्रश्नावली. आता या ठिकाणी क्षेत्रभेट म्हटल्यावर मी कारखाना निवडलेला आहे. तुम्ही वेगळं ठिकाण निवडून त्यानुसार प्रश्नावली तयार करू शकता. जर कारखान्याला भेट देण्यासाठी आपण जात असू तर कोणते प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत? तर या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? दुसरा प्रश्न असेल आपल्याला, येथे प्रामुख्याने कोणत्या वस्तूंचे उत्पादन केले जाते? त्यानंतर या कारखान्यात एकूण किती कामगार किंवा कर्मचारी काम करतात? त्यानंतर उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कुठून आणला जातो? पुढचा प्रश्न असेल आपला, तयार झालेल्या पक्क्या मालाची विक्री कोणत्या बाजारपेठेत केली जाते? कारखान्यातून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी कोणती काळजी घेतली जाते? अशा पद्धतीने काही नमुना प्रश्न आपण तयार करू शकतो. याला प्रश्नावली म्हणतात. आता दुसरा घटक या ठिकाणी दिलेला आहे, अनोळखी ठिकाणी योग्य रीतीने पोहोचण्यासाठी कोणत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कराल त्यांची यादी तयार करायची. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणचा पत्ता आपल्याला माहिती नाहीये आणि आपण कोणाला विचारू शकत नाही. तिथं जवळपास कोणी माणसं पण नाहीयेत. तर मग आपण कोणकोणतं टेक्निक किंवा तंत्रज्ञान वापरून त्या ठिकाणापर्यंत आपण पोहोचू शकतो, त्याची यादी आपल्याला करायची आहे. तुम्हाला यापैकी बरंच माहिती आहे. बघा, सर्वात प्रथम आपल्याला स्मार्टफोन जर असेल, तर त्या फोनमध्ये काय असतं, Google मॅप्स नावाचं एक ॲप असतं. ते आपण ओपन करणार आहोत आणि GPS नेव्हिगेशन सिस्टीम हे पण ॲप त्यामध्ये असतं. त्याचा पण आपण या ठिकाणी वापर करू शकतो. तसेच कंपास दिशा पाहण्यासाठी जे सूचीचुंबक असतं, त्याच्या आधारे एक होकायंत्र आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये, कंपास, त्याचा सुद्धा वापर आपण अनोळखी ठिकाणी योग्य दिशेने पोहोचण्यासाठी करू शकतो. त्यानंतर वाहतूक व प्रवासाची माहिती देणारे ॲप्स सुद्धा या ठिकाणी प्ले स्टोअरला गेले तर उपलब्ध आहे. त्यांचा उपयोग करून सुद्धा आपण निश्चित ठिकाणी सहज पोहोचू शकतो. अशा पद्धतीने 4 ते 5 पर्याय आपण या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक यू. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. ओके, बाय.